तेजचा बॉल मोठा फटका खेळायचा. ज्ञानेश्वर कडवकडून चुका घडतायत आणि त्याचा तोटा सध्या संघाला भोगावा लागतोय. पंचांचा इशारा आला. बाईच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढते. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा. रोशनला थोडंसं थांबवलंय. मला वाटतं रोशनचा एंड बदलला जाईल. महत्वाची षटकर राहतील रोशन भांडेची 2. परंतु तेजस हा खेळाडू देखील जबरदस्त कामगिरी करण्यासाठी जाणला जातो. दुसऱ्या बाजूला गोविंदसाठी हा बॉल फ्लिक केला आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. 4. चार धावांच्या मदतीने माही 11 अंबेळे जाऊन पोहोचते सध्याच्या घडीला 34 या धावसंख्येवर. चारही कॅमेरामनचं विशेष आपण कौतुक करू. ऑपरेटर त्यांचं विशेष कौतुक. 10 क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडले, जेवढे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत, सर्वांचं माळशेज प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा सुंदर फटका. एक टप्पा खा चेंडू सीमा पार. धावा 4. संघाची धावसंख्या धावफलकावर 38 धावा आहे. सकाळपासून जर आपण पाहिलं, गोविंद उघडा आउट ऑफ कव्हरेज एरिया होता. दर्शन गेला घरी, त्यानंतर गोविंदला घेऊन आला. कारण गोविंद आज संघासाठी काय करणार आहे ते दर्शनला माहिती आहे आणि आज मैदानामध्ये जबरदस्त कामगिरी करतो. संघाची धावसंख्या वाढेल. 38 धावा. इथे बॅकफुटला गेले. तिसऱ्या बॉलवर तिसरा कडक फटका. चेंडू सीमा पार. गोविंद ऑन फायर. 4 धावा. संघाची धावसंख्या 42 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टनशिप भरपूर महत्वाची असते. रोशनने ज्या वेळेस पहिल्या षटकात 8 धावा दिल्या, रोशन